मात मिले, तात मिले पुनि मात मिले, सुत भात मिले युवती सुखदाई। राज मिले गजराज मिले, सब साज मिले मन वांछित पाई। लोक मिले सुरलोक मिले, विधि लोक मिले वैकुंठ ही जाई। सुंदर मिले सब सुख मिले, सुंदर मिले सब सुख मिले। संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई। भाग्योदयेन बहुजन्म संवर्जितः पितेन, सतसंगम चलत लभते पुरुषो यदा वै। अज्ञान ही कृत मोहं मद अंधकार, नाशम विधाय ही तदोदयते विवेकः। अर्थ असा आहे, फार भाग्याने आपल्याला सत्संग मिळतो महाराज। हा जो सत्संग तुमच्या जीवनात मिळतोय ना, सगळं मिळेल मला, तात मिले पुनि मात मिले, एखादा राज्य मिळेल तुम्हाला, गेलेला पैसा परत मिळेल, पण संत समागम दुर्लभ भाई। संतांचा समागम फार दुर्लभ आहे, सत्संग जो असतो ना फार दुर्लभ आहे। म्हणून भागवताची कथा असेल नाही तर कुठलीही कथा असेल तर त्याच्यामध्ये जाऊन आनंद घेतला पाहिजे, कारण तो गेलेला क्षण तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी येत नसतो, कधीच येत नसतो। माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबरांचे चरित्र आपण पाहत आहोत। सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही कथा ऐकली। ज्ञानोबराय पैठणहून निघाले, चारही भावंड, निवृत्ती दादा, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई। बडबड नका करू आता, बस बस। ये सब नारी शक्ति है, ये भारत की नारी है। और भारत की नारी जो है ना पूरे विश्व में क्या है, पूजनीय है। बाकीच्या महिलांबद्दल मी बाहेर देशातल्या महिलांबद्दल नाही, पण आपल्या देशातल्या ज्या महिला आहे ना महाराज, या सगळ्या महिला मातृस्वरूप आहेत। म्हणून वेदाने श्रुतीने पहिलं वाक्य तुमच्याबद्दल लिहिलं। म्हणून इथं तुम्ही पुढं बसले, पुरुष मंडळी सगळी मागे बसली महाराज। तुम्ही माताच पिता, तुम्ही अगोदर माता, अगोदर तुम्ही आहे। यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः। जिस देश में माताओं की पूजा होती है, जिस राज्य में माताओं का सम्मान होता है, जिस गांव में, जिस गली में, जिस घर में माता को पूजनीय माना जाता है। भगवान कहते हैं, भगवान नारायण लक्ष्मी को कहते हैं कि जाओ लक्ष्मी तुम उसके घर में वास करो। किसके घर में? जिस घर में यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, जिस घर में नारी की पूजा होती है, ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होतो। म्हणून घरातल्या सगळ्या कर्त्या पुरुषांना माझी विनंती आहे का स्त्रीचा कधी अपमान करू नका। याचा अर्थ तुम्हीही आमचा करू नका, ऐका नाही। स्त्रीने मर्यादेमध्ये, जर भारताच्या स्त्रीला किंमत काय, ती मर्यादेमध्ये राहते। आणि आम्ही जो उत्सव करत आहोत ना, हा त्या मर्यादा पुरुषोत्तमाचा उत्सव आहे, श्रीरामाचा उत्सव आहे। ज्यांच्या बाबतीत अगोदर लिहिलं जातं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, ज्यांच्या जीवनपटाकडे पाहिल्यानंतर संपूर्ण जीवनातील नाती कळतात, नातं मुलाने आई बापाशी कसं वागावं हे रामप्रभूंच्या जीवनाकडे पाहून शिकावं। भावाने भावाशी कसं वागावं हे रामप्रभूंच्या जीवनाकडे पाहून शिकावं। बहिणीने भावाशी कसं वागावं हे रामप्रभूंच्या जीवन चरित्राकडे पाहून शिकावं।
अरे इतकंच काय, पण आपण सुद्धा शत्रूशी कसं वागावं हे सुद्धा आम्हाला रामायण शिकवतो, रामप्रभूंचं चरित्र शिकवतो, जो मर्यादा पुरुषोत्तमाचा अवतार आहे. आणि मर्यादा ही खरी भारताची खूप मोठी संपत्ती आहे. आपल्या भारताची खरी संपत्ती जर म्हणाल तर तुम्हीच आहात. मातृशक्ती हीच खरी संपत्ती आहे. अहो मातृशक्तीने ठरवलं तर काय होत नाही. या लाडक्या बहिणीने काही ठरवलं ना तेच होतं महाराज. घरामध्ये तुम्ही किती निर्णय घ्या, पण शेवटी महाराज घरातली माता माऊली जो निर्णय घेते ना त्याच निर्णयावर ठाम असतो महाराज. पुरुष सुद्धा खरे का नाही. सकाळी कोणीतरी बोललं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सगळ्या विश्वावर राज्य करते महाराज. दोरी तिच्या हातामध्ये पाळण्याची आहे. म्हणून बहिणाबाई सारखी निरक्षर स्त्री सुद्धा महाराज पण सांगून गेली महाराज, अरे संसार संसार जसा तवा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आधी चटके खाणारी आमची मातृशक्ती आहे. म्हणून तुम्हाला बंधन आहे. संजू भाऊ खरंच आहे. तुम्हाला असं वाटत असेल की बायांची संख्या जास्त आहे ना त्याच्यामुळे महाराज असं बोलते, तसं नाहीये. तुम्ही बघा दिवसभर एवढं सकाळी सगळ्यात आधी कोण उठतो? आपण उठतो. अरे कशातून काय येत उठते. सकाळी उठणार ते सगळं झाड लोट करणार, सगळं आपल्याला उठवणार, आपल्या आंघोळीचं पाहणार, सगळं झालं म्हणजे घरात ते सगळे कामं करणार, आपल्याला खायला बी देणार. एवढं सगळं करून पुन्हा सकाळी बी येतात ते भागवताले. एवढं करून घरी जाऊन परत कधी आराम कधी करतात तेच काही कळत नाही. परत रात्री कथेला सगळ्यात जास्त तुम्हीच. माणसं पुढं आमिरजा म्हणले पुढं लढायला गेले का पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाठवले. काल 2-3 मावल्याने दर्शन घेतलं. त्यातला विचार तुमचे घरचे येतात का? घरचे पडड्या ऐकतात ना बाबा. गोरी आमच्या संदीप भाऊ कोकाटेंची सिस्टीमच अशी का ते आवाज तिथपर्यंत जातं. त्याच्यामुळे ते म्हटले आम्ही खाटावर पडलं जाईल. आमचे घरचे सगळे येतात. मग घर राखायला पाहिजे. घर राखायला का पाहिजे? जमाना बदलला म्हणून. नाही तर घर राखायची वस्तू आहे का? घर कुठं पळून जाणार आहे का? घर राखावं लागतं. कारण का विश्वास नाही राहिला आपला. जमाना बदलला. 2-2 कुलपा लावून सुद्धा आपल्याला भरोसा नाही. कॅमेरे लावले तरी सुद्धा चोरी होतील ना. चंद्रभाऊ वाईट वाटत मानून घ्यायचं काही काम नाही. चोरी झाली ना झाली, नशिबात होती झाली. देणारा त्याच्या 10 पट देईल महाराज. हे भागवतातलं वाक्य आहे. देणारा त्याच्या 10 पट देईल. घेणाऱ्यापेक्षा देणारा नाही मोठा आहे. काय घेऊन बसले तुम्ही? अरे देणाऱ्याचे हात किती हात येते आपल्यालाही माहिती नाही. किती हाताने देईल पण पत्ता लागणार नाही. नेणारा सुखी राहील का? तळतळाटाचा कुणाचा पैसा एक छदाम जरी तुम्ही घेतला ना आणि इथंच फेडणं आहे, इथंच करणं आहे, इथंच फेडणं आहे. चांगलं कर्म करा, चांगले भोग येतील पुढं वाट्याला. वाईट कर्म कराल, चुकीचं वागाल, चुकीचं कर्म कराल ना इथंच फेडावं लागेल. आपण ज्यावेळेस कोणाला 10 रुपयाले फसवतो ना त्यावेळेस परमात्मा त्या 10च्या पुढं 5 शून्य मांडून देतो मला. तेवढे काय करावं लागतं? त्याला परत करावे लागतं.
कोणाचे जर 10 रुपये तुम्ही घेतले ना तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 10,000 रुपये द्यावे लागतात महाराज. नसल पटत तुम्हाला तर लिहून ठेवा कुठंतरी वाक्याने, एखाद्याचे 10 रुपये चोरून पहा. नाही दवाखान्यात 10,000 रुपये घालायला लावले देवाने, मग काय खरं आहे का नाही? मग दवाखान्यात काही चालत नाही तिथं डॉक्टरला म्हणत नाही कमी करा म्हणून. तुम्हाला असं वाटत असेल की आता आम्हाला दवाखाना पण फुकट आहे. दवाखाना जरी फुकट असला ना, जेव्हा देवाने त्याच्या पुढे देव आहे मला. तुम्हाला जरी सरकार दवाखान्याला पैसे देत असलं ना, देव तुमचं तोंडच बंद करून टाकेल, ते खायचंच नाही. तोंड बंद केल्यावर काय करणार? काय करणार? कुणाला घाबरू नका महाराज, पण देवाला नक्की घाबरा. जगात कुणाला घाबरू नका, परंतु महाराज चुकीचं वागायला घाबरा. ज्ञानोबराज ज्यावेळेस त्या निवृत्ती दादा, ज्ञानदेव दादा, सुफान काका, मुक्ताबाई ज्यावेळेस निघाले पैठणवरून, त्यांच्या सोबत महाराज तो रेडा पण निघाला. ज्ञानोबरांनी सांगितलं येऊ द्या आता आमच्या बरोबर. निवृत्ती दादा म्हणते, अरे हा रेडा बोलला म्हणून तर खऱ्या अर्थाने आम्हाला शुद्धीपत्र मिळालं. हा रेडा म्हणजे आमच्या जीवनामध्ये खूप मोठी कलाटणी देणारा ठरला. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये कधी कलाटणी कशामुळे भेटेल सांगता येत नाही. ज्याच्यामुळे आपल्या जीवनाला कलाटणी मिळते ना, त्याला कधी विसरायचं नाही. ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सोपानदेव त्या रेड्याकडे पाहायला लागले. रेडा मागे येत लागला. रेड्याचा जो मालक होता ना चंदू, तो सुद्धा काय बोलला माहिती का? तो म्हटला, अरे रेड्याला कळलं मला कळू नाही का? अरे माझ्या मालकीचा रेडा होता, पण तरी मला तो ओळखू आला नाही. संतांना तर ओळखू आला. या संतांनी त्याच्या मुखातून वेद बोलवले. रेड्याचा मालक म्हटलं, मी पण तुमच्या सोबत येतो. तोही निघाला. सकाळच्या वेळेत तुम्ही ऐकून पुढे आले. निवासाला आल्यानंतर त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबाला उठवलेलं आहे. प्रवरीच्या तीरावर, पुण्यभूमीवर ज्ञानेश्वरीचं लिखाण केलेले मानव ते हे माय ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरीचं लिखाण केल्यानंतर काही दिवस, काही महिने त्या ठिकाणी राहिल्यानंतर पुढे गोदावरीच्या पवित्र किनाऱ्यावर पुंतांबा नगरी, तिथे योगीराज चांगदेव महाराजांचे आश्रमामध्ये मेलेली माणसं मुक्ताबाईंनी काय केले? जिवंत केले. निवृत्ती दादा घाबरले, म्हणले, मुक्ती तू काय केलं? अरे तो योगी जेव्हा येईल ना त्यावेळेस मोठा घोटाळा केला म्हटले. आणि तसंच झालं महाराज. ते तिकडे पुढे आळंदीला जायला निघाले. काही दिवसांनी योगीराज चांगदेव महाराज आले. चांगदेव महाराजांना सगळं त्यांच्या शिष्याने सगळं सांगितलं. म्हटले 4 भावंड होती, 3 जण भाऊ होते आणि चौथी होती ती चिमुरडी 5 वर्षाची उडी पोरगी होती. म्हटले काय नाव तिचं? म्हणे मुक्ताबाई. आहो त्या मुक्ताबाईने म्हणे या मेलेल्या लोकांकडे नुसतं पाहिलं आणि त्यांना फक्त म्हटले उठा. अहो ते नुसते उठले ना म्हणे, लगेच जिवंत झाली सगळी. 5 वर्षाच्या चिमुरडी मुक्ताईने महाराज हा चमत्कार केला. या मुक्ताईचा जन्म मुळातच घटस्थापनेच्या दिवशी आहे. ज्या दिवशी आपण घट बसवतो ना, कधी बसवतो घट आपण? नवरात्रामध्ये. कोणतं नवरात्र? देवीचं नवरात्र. ताईने बरोबर सांगितलं. कोणतं नवरात्र? देवीचं नवरात्र. तसे हे नवरात्र वर्षातून 4 वेळा येतात. मी काल परवा बोललो तुम्हाला. आता जे चालू आहे, आता सुद्धा नवरात्र चालू आहे. हे चैत्र नवरात्र बरोबर. याच्यानंतर जे नवरात्र येईल ना, ते आषाढ महिन्यामधलं नवरात्र येईल. आपण पंढरीची वारी असते ना त्यावेळेस ते आषाढी नवरात्र. त्याच्यानंतर जे येतं ते आश्विन महिन्यातलं नवरात्र, म्हणजे जे आपण देवी बसवतो ना, घट बसवतो ना, ते नवरात्र. आणि त्याच्यानंतर परत एक नवरात्र येतं, ते माघी महिन्यामध्ये येतं, माघ महिन्यामध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपल्या या लेकरांना सगळ्यांचं जानेवारी फेब्रुवारी पाठ आहे ना, जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर पण पाठ आहे. पण याला मराठी महिने सुद्धा शिकवा. मराठी महिने सुद्धा शिकवा. आता आपले मराठी महिने म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं. आपला मराठी पहिला महिना कोणता मुलांनो? चैत्र. आहे का नाही? बरोबर ना? मग हे तुम्हाला आलं पाहिजे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे सगळं आलं पाहिजे. तुम्हाला पाठ झालं पाहिजे. आपल्या कॅलेंडरवर ना तिथं लिहिलेलं असतं बघा,
चैत्र वैशाख काय असेल ते महिने आपले पाठ करले पाहिजे. हे 4 नवरात्र आहेत. या 4 नवरात्रापैकी देवीचं नवरात्र जे आहे शारदीय नवरात्र म्हणतो आपण त्याला त्याच्या पहिल्याच दिवशी मुक्ताईचा जन्म आहे. मुक्ताई कोण आहे? आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती मुक्ताबाई. मुक्ताबाई कोण आहे? साक्षात शक्तीचा अवतार आहे. परांबा मा भगवती साक्षात जगदंबा आहे ती महाराज. आणि हे तिघे कोण आहे? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव कोण आहेत? हे तिघही ब्रह्मा विष्णू महेश आहे. निवृत्ती दादा साक्षात भोलेबाबांचा अवतार आहे. ज्ञानदेव माऊली साक्षात भगवान विष्णूचा म्हणजे नारायणाचा अवतार आहे. आणि सोपानदेव म्हणजे साक्षात ब्रह्माजी आहे. कोणता मिळून पुढे निघाले? पुणे जिल्ह्यामध्ये आळे फाटा म्हणून जुन्नर तालुक्यात नारायणगावच्या अलीकडे पुण्याच्या अलीकडे त्या आळे फाट्याजवळ ही सगळी यांची दिंडी आली. आणि नेमकं योगाने त्या रेड्याचं आयुष्य संपलं. ज्ञानोबरांच्या लक्षात आलं. ज्ञानोबरांनी सांगितलं हा रेडा आता आळंदीपर्यंत येऊ शकत. रेड्याचं आयुष्य संपलेलं आहे. आता या रेड्याला आपण इथंच समाधी देऊन टाकू. आणि बरोबर आळे फाट्यापासून पूर्वेला 5 किलोमीटरवर त्या ठिकाणी त्या असं आळं नाव का पडलं? आळे म्हणजे काय माहिती का? सगळ्या बाजूने डोंगर आहे, मध्येच ते गाव आहे म्हणून त्या गावाचं नाव काय पडलं? आळे गाव. त्या आळ्याला ती त्या ठिकाणी रेड्याची तिथेच त्याला समाधी दिली. त्याने शेवटचा श्वास ज्ञानोबरांच्या चरणावर सोडला. तो किती भाग्य आहे. मी तर म्हणतो असं पुण्य काय पुण्य केलं असं त्या रेड्याने सुद्धा. त्या रेड्याने कितीतरी पुण्य केलं असेल. त्याच्यामुळेच त्या रेड्याला आज महाराज 4 पायाच्या रेड्याचं दर्शन घ्यायला 2 पायाची माणसं आपण बारी लावतो दर्शनाला बारी. आणि त्या रेड्याचं दर्शन घेतो. त्या रेड्याच्या समाधीच्या दर्शनाला बारी लागते. कशामुळे घडतं? हे कर्म म्हणून सत्कर्म करावं माणसाने. ते बी वेळेवर केलं तर उपयोग आहे. एकदा वाचा बोबडी बोलायला लागल्यानंतर मग म्हणायला लागला रामकृष्ण आहे. तेव्हा ते रामही येत नाही नीट, कृष्ण येत नाही. राम राम म्हणायला जातो, लांब 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 लांब. देव म्हणतो आता लांबच राहा, आता जवळ येऊ. योग्य वेळेस एखाद्याला तहान लागेल, त्याच वेळेस तुम्ही त्याला पाणी दिलं पाहिजे ना. वेळ निघून गेल्यानंतर काय उपयोग आहे. भजन एक सुंदर भजन आहे. 2 मिनिटं घेऊन पुढे चालू. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिया तो क्या फायदा. प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने क्या फायदा. कभी भूखे को रोटी खिलाई नहीं, बाद अमृत पिलाने क्या फायदा. गिरते हुए को उठाया नहीं, बस आंसू बहाने से क्या फायदा.